वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 11वीचं सेक्शन 2 मधील तिसरी पोएम 2.3 ते म्हणजे देअर इज अनादर स्काय. सदर पोएमचं लिखाण हे इमिली डिकिन्सन अमेरिकन पोएट आहे त्यांनी केलेलं आहे. देअर इज अनादर स्कायला आपण मराठीत म्हणू शकतो दुसरं आकाश, अशा प्रकारे आपण मराठी ट्रान्सलेशन करू शकतो. ही पोएम आज आपण अभ्यासणार आहोत. या जे काही 11वीच्या 6 पोएम आहेत त्या सर्व पोएमच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. त्यावर जाऊन तुम्ही सर्व पोएमसुद्धा बघू शकता. त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जावा आणि इतर पोएमचा सुद्धा अभ्यास करावा. त्याचबरोबर याच पोएमचं आईस ब्रेकर्स, ब्रेन स्ट्रोमिंग आणि त्यानंतर पोएटिक ॲप्रिशिएशन ते सुद्धा त्याचे लिंकसुद्धा ते दिलेले आहेत, त्या तुम्ही जाऊन बघू शकता. चला तर आता वेळ न दवडता आपण सुरुवात करूया देअर इज अनादर स्काय ही पोएम समजून घ्यायला. इमिली डिकिन्सन, जिचा जन्म 1830 साली झाला आणि मृत्यू 1886. शी इज अन अमेरिकन पोएट ऑफ द 19th सेंचुरी. 19व्या शतकातील ती एक अमेरिकन कवयित्री आहे. शी लिव्ड अ लोनली लाईफ, ती एकांत आयुष्य जगली होती. मोस्ट ऑफ हर पोएम्स आर मोटिवेशनल अँड फिलॉसॉफिकल. तिच्या बऱ्याचशा ज्या पोएम आहेत त्या मोटिवेशनल म्हणजेच प्रेरणादायी आणि फिलॉसॉफिकल म्हणजे तत्वज्ञान विषयक त्या आहेत. दे आर युनिक टू हर एरा अँड आर कॅटेगराइज बाय सिम्पल अँड शॉर्ट लाईन्स. तिच्या ज्या पोएम आहेत त्या काळातील युनिक अद्वितीय अशा त्या होत्या, त्या पोएम आहेत आणि त्या कशा त्या सिम्पल आणि शॉर्ट लाईन्समध्ये तिने लिहिलेल्या आहेत. म्हणजे इमिली डिकिन्सन यांनी लिहिलेल्या पोएम कशा होत्या तर अद्वितीय अशा होत्या त्या काळातल्या, तिच्या काळातल्या, आणि सिम्पल आणि त्या शॉर्ट लाईनमध्ये लिहिलेल्या आहेत. शी ऑफन यूज स्लेंट राईम्स, अनकॉन्व्हेन्शनल कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन. एक पंक्च्युएशन आणि अनकॉन्व्हेन्शनल कॅपिटलायझेशन याचा वापर तिने तिच्या पोएममध्ये केला आहे. आणि स्लेंट रायमिंग म्हणजे तिरकस राईम स्कीम तिने वापरलेली आहे तिच्या पोएममध्ये किंवा ती वापरत असे. हर पोएम्स आर द स्लम्स अँड हाइम्स ऑफ लाईफ इन ऑल इट्स शेड. तिचे जे काही पोएम आहेत त्या पोएम असं आपल्याला सांगता येईल की जीवनाचे ते एक भजन. हाइम्स म्हणजे काय तर भजन आणि स्लम्स म्हणजे काय तर एक सॅक्रिड सॉन्ग, दैवी गीत तिने तिच्या आयुष्यामध्ये तिने आयुष्याबद्दल मांडलेलं आहे तिच्या पोएममध्ये. हिचे छटा शेड्स आपल्याला त्या पोएममध्ये दिसून येतात. बघा आता जो सेकंड पॅराग्राफ आहे तो आपल्या पोएम संदर्भात आहे. काय दिलेलं आहे बघा त्यांनी. देअर इज अनादर स्काय इज अन इन्स्पायरेशनल पोएम विथ अ मेसेज ऑफ नेव्हर से डाय. ही जी काही देअर इज अनादर स्काय ही पोएम आहे ती एक इन्स्पायरेशनल प्रेरणादायी अशी पोएम आहे की जी काय मेसेज देते आपला नेव्हर से डाय म्हणजे कधी हार मानू नका अशी आपल्याला ती संदेश देते. इट इज अ पेट्रार्चियन सॉनेट विथ ऑक्टेव अँड सेस्टेट. ओके, आता ही जी पोएम आहे ती एक सॉनेट आहे. आता पेट्रार्चियन सॉनेट त्यालाच आपण इटालियन सॉनेट असं म्हणतो, ज्यामध्ये 14 लाईन्स असतात. त्यामधले पहिल्या ज्या 8 लाईन्स आहेत त्याला ऑक्टेव असं म्हणतात आणि दुसऱ्याच्या 6 लाईन आहे त्याला सेस्टेट असं म्हणतात. ओके, सेस्टेट असं म्हणतात दुसऱ्या 6 लाईनला. आणि जे पहिल्या 8 लाईन आहेत ऑक्टेव यामध्ये कंप्लेंट्स किंवा प्रॉब्लेम सांगितलेले असतात, तर सेटेस्ट मध्ये सोल्युशन हे दिलेलं आपल्याला दिसून येतं. दिस पोएम इज अ कम्युनिकेटिंग टू हर ब्रदर थ्रू अ लेटर. या पोएममध्ये कवयित्री काय करते तर तिच्या भावासोबत काय करते तर संवाद साधत आहे थ्रू अ लेटर, एका पत्रातून. शी एनकरेजेस हर ब्रदर नॉट टू गेट डिप्रेस अंडर एनी सर्कमस्टान्सेस. ती तिच्या भावाला काय करते धैर्य देण्याचं काम करते, प्रेरणा उत्साह देण्याचं काम करते, इन्करेज करण्याचं काम करते की तिने काय व्हायला नको, डिप्रेस व्हायला नको, नाराज व्हायला नको किंवा मग तिने हार मानायला नको अंडर एनी सर्कमस्टान्सेस कुठल्याही परिस्थितीमध्ये. अँड प्लीड विथ हिम टू रिटर्न होम. आणि ती त्याला विनंती करते की त्यांनी काय करावं तर घरी वापस यावं. लाईफ इज फुल ऑफ चॅलेंज. आयुष्य काय तर पूर्णतः फुल ऑफ चॅलेंज आहे. चॅलेंजेस सर्वांना माहिती आहे की अडचणी ज्याला आपण म्हणू शकतो. लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस. आयुष्य हे पूर्ण आव्हानांनी भरलेलं आहे. वन कॅन टॅकल द चॅलेंजेस विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर आपण काय करू शकतो, या चॅलेंजेसला, या आव्हानांचा आपण सामना करू शकतो किंवा त्यांना हरवू शकतो. द पोएम एंड्स
ऑन अन ऑप्टिमिस्टिक नोट. ज्या पोएमचा शेवट, या पोएमचा शेवट हा काय झालेला आहे तर शेवटी सकारात्मक नोटने झालेला आहे. द ब्राईटर गार्डन स्टँड्स फॉर चॉईसेस दॅट लाईफ ऑफर टू ऑल. आता ब्राईटर गार्डन म्हणजेच काय तर जीवनातल्या प्रत्येकासाठी उपलब्ध असलेली एक निवड जीवनात प्रत्येकासाठी उपलब्ध असलेल्या निवडी आहेत, आपण असा अर्थ त्याचा घेऊ शकतो. चला तर पोएम समजून घेऊया. देअर इज अनादर स्काय इवर सिरीन अँड फेअर. तिथे एक दुसरं असं घर आहे की जे कसं आहे खूप प्रसन्न, शांत आणि स्वच्छ ते असं आहे. म्हणजे कवयित्री तिच्या भावाला म्हणते की हे असं घर आहे की जे कसं आहे शांत आणि प्रसन्न अशा प्रकारचं ते घर आहे. अँड देअर इज अनादर सनशाईन. आणि त्या घरामध्ये काय तर पूर्णतः आनंद, हॅपीनेस काय तर आहे. इट इज फुल ऑफ हॅपीनेस, इट इज फुल ऑफ सनशाईन, पूर्णतः सनशाईन, सूर्यप्रकाश पर्याप्त आणि एकदम आनंदी असं हे घर आहे. दो इट बी डार्कनेस देअर. आणि जिथे तू राहतो आहेस मे बी त्या घरामध्ये काय असेल, डार्कनेस असेल. डार्कनेस म्हणजे इथं अर्थ घेणार होतो घेणार होतो आपण पेन किंवा मग सॅडनेस. तिथे काय असेल, तकलीफ असेल किंवा दुःख त्या घरात असेल की ज्या घरामध्ये तू राहतोस. नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टीन, नेवर माइंड सायलेन्स फील्ड. इथे कवयित्री काय म्हणते, जसं पहिल्या 4 मध्ये तिने सांगितलं की तिथे जी तिथे म्हणजे कवयित्री जिथे राहते तिथलं वातावरण कसं सिरीन आणि फेअर, शांत आणि काम अशा प्रकारचं आहे. पूर्णतः सूर्यप्रकाश आहे आणि सगळीकडे आनंद आहे. आणि ती म्हणते की जिथे तू राहतोयस माझ्या भावा, तिथलं जे वातावरण असेल ते कसं असेल, पेनफुल किंवा मग सॅडनेसने भरलेलं ते असेल, दुःखाने ते भरलेलं असेल किंवा मग तकलीफ दे ते असेल. नेवर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टीन, नेवर माइंड सायलेन्स फील्ड. कवयित्री या 2 लाईनमधून त्या तिच्या भावाला ऑस्टिनला सांगते की तू काय करू नकोस तर फोकस करू नकोस त्या फेडेड फॉरेस्टकडे, म्हणजे डल आणि ग्लुमी म्हणजे कंटाळवाणे अंधारकारमय त्या जागेमध्ये, त्या घरामध्ये तू काय करू नकोस तर फोकस करू नकोस. किंवा मग त्या सायलेंट फील्ड्समध्ये, सायलेंट म्हणजे काय तर एम्प्टीनेस अँड सॉरो म्हणजे जिथे काय तर एकांतवास आहे किंवा मग दुःख आहे अशा ठिकाणीकडे काय करू नको, तू लक्ष देऊ नकोस. हिअर इज अ लिटल फॉरेस्ट हुज लीफ इज इवन ग्रीन. आणि इथे जी राहती आहे ही ज्या लिटल फॉरेस्ट ती ज्या घरात राहते आहे त्या घरातली पानं किंवा त्या फॉरेस्टची जी पानं आहेत ती कशी तर फॉर एव्हर ग्रीन आहेत. फॉर एव्हर ग्रीन म्हणजे काय तर सदा सर्व काळ ती कशी तर हिरवीगार असणार आहेत. म्हणजेच तिथे कुठल्या प्रकारचा डलनेस किंवा मग कुठल्याही प्रकारचं ग्लुमी मोमेंट नाहीत, कुठल्या प्रकारची कंटाळवाणी गोष्ट किंवा कुठल्या प्रकारचा अंधकारमय अशा गोष्टी तिथे नाहीत, असं कवयित्री तिच्या भावाला सांगत आहे. थोडक्यात कवयित्रीत असं सांगायचं आहे की तिच्या भावाला सांगतेय की ऑस्टिन तू जिथे राहतो आहे तिथलं जे वातावरण आहे ते कसं आहे किंवा तिथं तू राहतो आहे तिथलं कसं जीवनरूपी जे वन आहे ते कसं आहे तर फेडेड आहे. फेडेड म्हणजे कसं ग्लूमी किंवा डल अशा प्रकारचं ते वातावरण आहे. त्याचबरोबर कसं आहे तर एक एम्प्टीनेस किंवा सॉरोनेस तुला तिथे दिसून येईल. परंतु इथे जिथे ही राहतीये तिथलं जे काही जीवनरूपी वन आहे ते कसं आहे तर फुल ऑफ ग्रीन म्हणजे सदाहरित ते आहे. अजूनही ते कसं आहे तर सदाहरित किंवा हिरवगार असं ते आहे, असं कवयित्रीला तिच्या भावाला इथे सांगायचं आहे. कारण तिला त्याला बोलून घ्यायचं आहे पुन्हा वापस घराकडे, त्यासाठी ती अशी तिथे म्हणत आहे. चला तर आता 6 लाईनचा जो स्टांजा आहे सेकंड तो आपण बघतो आहोत. काय दिलं बघा. हिअर इज अ ब्राईटर गार्डन वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. फ्रॉस्ट इथं अर्थ दिलं वेअर टेम्परेचर इज बिलो 0 डिग्री, अ थिन लेअर ऑफ आईस फॉर्म ऑन द ग्राउंड अँड अदर सरफेस. म्हणजेच जे काही झाडांवर काय जे बर्फ साचलेला असतो त्याला आपण फ्रॉस्ट असं म्हणतो. ओके, तर कवयित्री काय म्हणते बघा इथे, हिअर इज अ ब्रायटर गार्डन म्हणजे इथलं जे काही जीवनरूपी बगीचा आहे तो आनंदाने उजळून निघालेला आहे. आणि वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन आणि कुठल्या प्रकारचे हिमवर्षाने इथल्या जे काही हिरवाई आहे तिला काय टाकलेलं नाही तर गोठून टाकलेलं नाही. ओके, इन इट्स अनफेडिंग फ्लॉवर्स आय हिअर द ब्राईट बी हम्स. इथले जे काही टवटवीत कलरफुल आणि ब्राईट अशी जी फुलं आहेत, चमकदार अशी जी फुलं आहेत त्यावर काय होत आहेत तर मधमाशा काय करतायत तर गुणगुणत आहेत. त्यातला रस पिण्याचं ते काम करत आहेत, त्या फुलांवर त्या गुणगुण करत आहेत. प्रिथ मीन्स निकनेम ऑफ हर ब्रदर ऑस्टिन. तिच्या भावाचं ते एक नाव आहे प्रिथ माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. आणि ती त्या शेवटच्या लाईनमध्ये त्या
मुलाला तिच्या भावाला ती म्हणते की तिच्या या जीवनरूपी आनंदी बागेमध्ये तिच्या भावाला ती काय करते बोलत आहे ती म्हणत आहे की इन टू माय गार्डन कम, तू माझ्या गार्डनमध्ये या जीवनरूपी अशा आनंदी गार्डनमध्ये बागेमध्ये तू काय कर तर ये. यासाठी ती त्याला काय करत आहे, यासाठी कवयित्री तिच्या भावाची काय करत आहे तर विनवणी करत आहे. अशा प्रकारे इमिली डिकन्सन यांची ही पोएम इथे संपून जाते. आय होप तुम्हाला ही पोएम समजलेली आहे. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत रहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब निश्चितच करा. आय होप तुम्ही निश्चितच करणार. चला तर पुन्हा भेटूया मग. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू.